हाताचे दंड वाढलेत, पायाचा फॅट वाढलाय, मांड्यांचा फॅट वाढलाय, चालायला गेलो की एकदम मांड्या घासतात एकमेकांना, तुमचा साईडचा फॅट वाढलाय, पोटाचा घेर वाढलाय, तर कोणत्या एक्सरसाइज करायच्या? तर छान अशा आज आपण एक्सरसाइज बघणार आहोत, करणार आहोत आणि खूप चांगला रिझल्ट आज घेणार आहोत। पूर्ण बॉडीचा फॅट याच्याने कमी होणार आहे आणि खूप हलकं फील वाटणार आहे तुम्हाला। 5-6 दिवसाच्या नंतरच तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होतो। इव्हन तुम्ही दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला हलकं फील होणार आहे। दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला तेव्हा हलकं होणार की तेव्हा तुम्ही डाएट पण चांगल्या पद्धतीने घेणार। तर डाएट म्हणजे काय असतं, काय वेगळं, काय आणायचं नाहीये, काय वेगळं प्रोडक्ट घ्यायचं नाहीये। आपल्याला घरामध्ये ज्या पण आपण गोष्टी बनवतोय ना घरच्यांसाठी त्याच घ्यायच्या आहेत। फक्त भाजीचं प्रमाण जास्त घ्यायचं, चपातीचं प्रमाण कमी ठेवायचं, सॅलड जास्त घ्यायचं आणि भात कमी घ्यायचा। या गोष्टी तुम्ही थोड्या हळूहळू जर डाएट वरती गेलात ना तर त्याच गोष्टीची हॅबिट लागते आणि आपल्याला सवय होऊन गेल्याच्या नंतर ना खूप चांगलं फील होतं, फ्रेश फील करतो, स्वतःला ऍक्टिव्ह फील करतो आणि आनंदी राहतो आपण ऑटोमॅटिकच। हे आपल्याला कोणाला बोलायचं काम नाही की खुश राहा वगैरे वगैरे, आपल्या बॉडी मधूनच त्या गोष्टी ऑटोमॅटिक बाहेर पडतात जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने आहार घेतो आणि डेली एक्सरसाइज म्हणजे योगासन करतो। तर फॅट तर कमी होतोच होतो आणि इंच लॉस, फॅट लॉस पण होतात। तर जास्त वेळ न घालवता पटकन आपण छान एक्सरसाइजला सुरुवात करूया। तर आता करायचं काय, सर्वप्रथम ह्या पोझिशन मध्ये एक हात कमरेवरती ठेवायचा, एका हाताला ह्या पोझिशन मध्ये केव्हा न्यायचं जेव्हा पाय आपला वरती जाणार, डावा पाय वरती जाणार, उजवा हात वरती जाणार ह्या पोझिशनला। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। सेम पोझिशन करायची डाव्या पायाला आणि डाव्या हाताला। स्टार्ट। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। नेक्स्ट या पोझिशन मध्ये यायचं, इथे मुठ्ठी करायची हाताची, काहीच करायचं नाही, फक्त अपर बॉडीला अप डाऊन करायचं। इथे श्वास घ्यायचा, या पोझिशन मध्ये करायचं, थोडंसं पायामध्ये अंतर आणि स्टार्ट करायचं। 1 2 3 4 5 6 7 8 या पोझिशन मध्ये दाखवते, 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। रिलॅक्स। पूर्ण पोटाला ताणून ठेवायचे, प्रेस करून ठेवायचं, ढिलं सोडायचं नाही, ठीक आहे। ह्याच्याने पोटाचा फॅट, हाताचे दंड, तुमचं कमरेचा पाठीमागचा फॅट पण कमी होतो। प्रत्येक एक्सरसाइज 40-40 चा एक राऊंड 2-2 सेट आरामात करायचे। आता नेक्स्ट करायचं आपल्याला या पोझिशन मध्ये जायचं, एक हात कमरेवरती ठेवा किंवा खाली पण ठेवू शकता। या पोझिशन मध्ये एक हात असा असेल जस्ट। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। पाठ कंबर कोणतीही एक्सरसाइज करतोय तुम्ही, माझे डेली व्हिडिओ जर फॉलो करत असाल ना तरी पण तुम्हाला सांगते, तुमचा हा जो पोझिशन असतो ना हा सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा। याच्याने आपली बॉडी पण छान होते, झुकत नाही, वाकत नाही आणि पाठदुखीचा त्रास पण होत नाही, कधीच नाही होणार। दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करायचे। स्टार्ट। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। रिलॅक्स। आता इथे नेक्स्ट नॉर्मल कमरेवर हात ठेवायचे, या पोझिशन मध्ये यायचं, पाय नॉर्मल आहेत, जोडून ठेवलेले, श्वास भरत पायाला उचलायचं, पोटापर्यंत आपल्या ब्रेस्ट पर्यंत पायाला उचलायचं। कितीही तुमच्या हेवी मांडे असू द्या ना, तुम्ही प्रयत्न करायचा, हळूहळू करा पण प्रयत्न जास्त करा। जस्ट 1 2, याच्यामुळे तुमच्या पोटावरती प्रेशर येतं, तुमच्या मांड्यांवरतीही येतं। 4 5 6 7 8 9 10 11 12
आणि जेव्हा आपण ह्या पोझिशन मध्ये जातो ना, पोटाला खेचून ठेवायचं पूर्ण. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिलॅक्स. प्रत्येक राऊंड सांगितला 40चा आहे आणि असे 2-2 घ्यायचे. ह्या पोझिशन मध्ये हात लॉक करायचे इथे आणि सेम काहीच नाहीये, बस ट्विस्ट करायचं पहिल्या व्हेरिएशन मध्ये. दुसरं दाखवते तुम्हाला. 1, 2, 3. पोटाला कमरेला पीळ द्यायचं फक्त या पोझिशन मध्ये. 3, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता इथे दुसरं व्हेरिएशन करायचं आपल्याला याच पोझिशन मध्ये किंवा तुम्ही या पोझिशन मध्ये. हे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अपोजिट सेम पोझिशन करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. खूप छान छान एक्सरसाइज आहेत या आणि पूर्ण ओव्हरऑल बॉडीचा फॅट कमी करतात. पोटावरती खूप चांगलं प्रेशर येतं. आता याच्यासोबत आपल्याला नेक्स्ट काय करायचं तर या पोझिशन मध्ये एक क्लॅप वरती येणार. जेव्हा या पोझिशन मध्ये पाय, आता जेव्हा क्लॅप करणार तेव्हा पायाला बाजूला न्यायचं या पोझिशनला. 1, 2, 3, 4. हळूहळू करा, काही प्रॉब्लेम नाही. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिलॅक्स. एक्सरसाइज करून झाले. थोडंसं कमरेला ह्या पोझिशनला 20-20चा दोन्ही साईडून ट्विस्ट करायचं. या पोझिशन मध्ये जायचं आणि थोडंसं रिलॅक्स करायचं. खूप चांगला एक्सरसाइज आहे. नक्कीच तुम्ही करून बघणार आणि रिझल्ट पण तसाच घेणार. ऑनलाईन क्लासेस पण आहेत माझे योगाचे, तर तुम्ही घर बसल्या वजन कमी करू शकता. तसं माझी डाएट असतो छान. डेली एक 1.25 तासाचं डेली योगासन वर्कआउट असतं. कार्डिओ असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे आसन असतात, सूर्यनमस्कार असतात, फेस योगा पण असतो. सगळं काही तुम्हाला करून घ्यायचा प्रयत्न करत असते मी. तर तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही एनी टाइम दिल्यानंतर करू शकता. परत भेटूया छानशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.